क्वालिटी स्टडी अकॅडमी CET या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी आणि आरटी याद्वारे घेण्यात आलेले पेपर म्हणजे UPSC पेपरचा कट ऑफ किती लागणार त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देऊ. आपण 17 ऑक्टोबरची परीक्षेचा पेपर याचं पण आज आपण ॲनालिसिस करू की पेपर इझी लेवलचा होता, मॉडरेट होता की हार्ड लेवलचा होता आपण पाहू. सर्वात आधी 17 तारीखचा जो पेपर झालेला आहे त्याचं आपण ॲनालिसिस करू. तर आपण आता पाहू पॉलिटीचे क्वेश्चन. पॉलिटीमध्ये कलम विचारण्यात गेलेले आहे. कोणते कलम? 51A, कलम 72, 270 आणि पुणे पॅक्ट याबद्दल पॉलिटीमध्ये क्वेश्चन विचारण्यात गेलेले आहे. तर पॉलिटी हा विषय या पेपरमध्ये इझी टू मॉडरेट, कसा इझी टू मॉडरेट या लेवलचा होता. आता आपण पाहू इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन. इकॉनॉमिक्समध्ये काय विचारण्यात गेलेलं आहे? पंचवार्षिक योजना 8वीवाली, IMF बद्दल क्वेश्चन होता. MIDC, IMFचे उपसंचालक विचारण्यात गेलेले आहे. काय? उपसंचालक. तसेच बघितलं तर इकॉनॉमिक्सचा जो पेपर होता UPSCचा जे क्वेश्चन आलेले होते इकॉनॉमिक्सचे ते पण इझी टू मॉडरेट स्वरूपात होते. म्हणजे ज्यांना थोडाफार चांगला अभ्यास असेल त्यांचा तर त्यांना इकॉनॉमिक्सचे प्रश्न सोपे वाटणार. आता आपण पाहू हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये सम्राट अशोकबद्दल क्वेश्चन आलेले आहे. बहादूर शाह जफर यांच्याबद्दल क्वेश्चन विचारण्यात गेलेले आहे. जफर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा डेट ऑफ बर्थ, जन्म तारीख याबद्दल हिस्ट्रीचे क्वेश्चन होते. हिस्ट्रीचे क्वेश्चन पण इझी टू मॉडरेट स्वरूपात होते. आता आपण पाहू सायन्स. जे सायन्सचे क्वेश्चन आहेत ते हेलोजन याबद्दल पण होते. हेलोजन टॉपिक याच्यावर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तसेच प्लांट सेलबद्दल, पण क्वेश्चन होता. सायन्सचे खूप क्वेश्चन इझी टू मॉडरेट लेवल. तसंच बघितलं तर जॉग्राफीमध्ये सुंदरबन बद्दल क्वेश्चन होता. हम्पी याबद्दल क्वेश्चन होता. कर्कवृत कुठून नाही जात हे विचारलं होतं. कोणत्या राज्यातून नाही जात. सूर्यांचा ग्रह विचारलेला होता. दुसरा ग्रह कोणता आहे सूर्यापासनं? दुसरा ग्रह हा विचारण्यात गेलेला आहे. तर जॉग्राफीचे क्वेश्चन बघितला ते पण इझी होते. आणि आता करंट अफेअर बद्दल बघितलं त्यांचे क्वेश्चन. तर करंट अफेअरमध्ये भारतीय साक्षर राज्य, आणखी योजना, लाडकी बहीण योजना याबद्दल क्वेश्चन विचारण्यात गेलेला आहे. तसंच बघितलं तर ओव्हरऑल पेपर
हा इझी टू मॉडरेट इझी टू मॉडरेट लेवलचा होता. म्हणजे आपण याला इझी टू मॉडरेट लेवल आपण ह्या पेपरचा जे ॲनालिसिस केला या माध्यमातून आपल्याला इतकी माहिती मिळते की हा पेपर इझी टू मॉडरेट लेवल हा पेपरचा होता. आता आपण थोडक्यात अर्जसंख्या पाहू की UPSCमध्ये कोणत्या संस्थेला किती अर्ज आलेले आहेत. तर सर्वात आधी आपण बार्टीमध्ये UPSCची अर्जसंख्या वाढलेली आहे. किती आलेली आहे? 13,436. तसेच RTमध्ये UPSCची अर्जसंख्या किती आहे? 2,026. तसेच महाज्योतीमध्ये अर्जसंख्या किती आहे? 24,694. आणि सारथीमध्ये अर्जसंख्या आहे 11,404. आणखी जे टार्टी आहे इथे अर्जसंख्या आहे 7,645. जर आपण ओव्हरऑल बघितली तर संख्या वाढली आहे. आणि पेपर कसे होते? पेपर इझी टू मॉडरेट. कसे होते? इझी टू मॉडरेट. तर मला असं वाटतं पेपरचे जर ॲनालिसिस केला तर कट ऑफ वाढणार. का बरं? कारण की अर्जसंख्या पण वाढलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणखी पेपरची जी काठिण्य पातळी आहे ती इझी टू मॉडरेट स्वरूपात होती. जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलवर मी आधी ॲनालिसिसचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून किती अर्जसंख्या, कोणत्या संस्थांनी कोणत्या पदासाठी किती अर्जसंख्या आली याचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटून जाणार. तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ॲनालिसिस पण करू शकता की कुठे किती अर्ज आलेले आहेत आणि अर्जाची संख्या किती वाढलेली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्याला ॲनालिसिस करू शकता. आता आपण कट ऑफबद्दल बोलू. कट ऑफ तर वाढणार कारण की अर्जसंख्या वाढलेली आहे. तर अंदाजे कट ऑफ किती लागणार आपण हे पाहू. आपण जर सर्व बघितलं तर UPSCची जे अर्जसंख्या आहे ते दुप्पट झालेली आहे. 2x वाढलेली आहे. म्हणजे दुप्पट वाढलेली आहे. तर आता आपण कट ऑफबद्दल बोलू. तर UPSCचा जो जनरल कट ऑफ म्हणजे जे जनरल कट ऑफ लागते तो मला असं वाटते की तो कट ऑफ 68 to 72 या दरम्यान लागू शकते. 1-2 मार्क तुम्ही समोर मागे पकडू शकता. आणखी ज्यांना 60 आणि 70च्या रेंजमध्ये जे मार्क आहेत ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पण होऊ शकते. आणि ज्या विद्यार्थ्यांना 50 ते 60 या दरम्यान मार्क असतील ते थोडी होप ठेवू शकतात की होऊ शकते. पण ज्यांना 50च्या खाली मार्क आहेत ते जास्त होप ठेवू नये. कारण की अर्जसंख्या वाढलेली आहे. पेपर पण इझी टू मॉडरेट स्वरूपात होता. तर मला असं वाटते की 50च्या खाली जे मार्क असतील त्यांच्या थोडा शक्यता नाही आहे. पण ज्यांचे मार्क 68 आणि 72 या दरम्यान असतील त्यांच्या होऊ शकते. कारण की UPSCचा कट ऑफ हा पर्सेंटाईल बेसवर लागते. तर नॉर्मलायझेशन होऊन तुमचा कट ऑफ क्रॉस होऊ शकते. आणि पर्सेंटाईल बेसवर लागण्याचा फायदा म्हणजे नॉर्मलायझेशन पण होते आणि त्या नॉर्मलायझेशनच्या माध्यमातून आपले मार्क वाढतात आणि आपले मार्क पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट होतात आणि त्या कन्वर्जन होऊन आपल्याला आपली फायनल लिस्ट लागतो आहे आणि त्या लिस्टच्या माध्यमातून आपलं सिलेक्शन होते. तर ज्यांना 50च्या खाली आहे त्यांना जास्त होप ठेवू नये. ज्यांना 68, 72 आणि 75 आहेत त्यांचा होऊन जाणार. आणि 60 to 70च्या मध्यात आहेत ते त्यांची पॉसिबिलिटी आहे. कारण की वेटिंग लिस्ट पण लागतो आहे आणि त्या वेटिंग लिस्टच्या माध्यमातून पण ते वेटिंग लिस्ट क्लिअर होऊन पण सिलेक्शन होतात. 50 ते 60 जर नॉर्मलायझेशनमध्ये ज्यांचे 50 ते 60 मार्क आहेत त्यांचा पण पर्सेंटाईलमध्ये मार्क वाढू शकते. त्यांना पण थोडी होप
ठेवावं, पण ज्यांचे 50च्या खाली आहेत त्यांनी जास्त होप ठेवू नये. तुम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून आमचा जो चॅनल आहे UPSC CET म्हणजे UPSCचा कट ऑफ आहे. आता ह्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट आणि महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल. तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती माहिती हवी आहे त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच तुमची जी क्वेरी असेल त्याचा आपण रिप्लाय करू आणि तुम्हाला जे पण अपडेट असेल ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार. तर क्वालिटी स्टडी अकॅडमी ह्या CET चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.